की त्याला कशा पायी वरडतीस? अक्षी बाळकृष्णवाणी हायर्स रे लेकरा. लोणी आवडतं वय र, मग घे की अजून. मिळालं मिळालं निमंत्रण मिळालं. मला एवढा आनंद झालाय ना, म्हटलं नक्की कर्ज पिटायची काहीतरी सोय झाली असणार आणि म्हणून उमा वंस ओट्या भरत असणार. काय वंस? भारीच बाई ग काळजी भामे तुला आमची. बरं वाटलं ऐकून. पण आमच्या काळजीच्या नादात जिकडे तिकडे चैत्र गौरीचं हळदी कुंकू चालू आहे. काय गो उमे, ही विसरली वाटतं? हो ना. हा, आता सध्या कर्जाची काळजी आहे म्हणून मोठं हळदी कुंकू करता येणार नाही असा विचार करून उमेनं 5 जणींचीच ओटी भरायचं ठरवलंय. खटे म्हातारी, ताकास तूर लागू नाही देणार. पण मग कोण कोण येणार आहेत 5 जणी? एक मी झाले आहेत, पण तशात धालगत नाही तो सारखं खोदून खोदून विचारायला. आणखीन कोण येणार आहेत, आणखीन कोण येणार आहेत, होय की नाही ग उमे? अहो मी घरातली आहे म्हणून आले मदतीला. बाकी कोणी येणार आहे? बाकीच्या काय येतील. उमावंस कुणाकुणाला बोलवलंय? शकुताई आहेत, गंगा आहे, त्यांच्या शेजारच्या लक्ष्मी काकू आहेत आणि बाईज आहे. लक्ष्मीबाई म्हणजे त्या सावकारीन बाई? अगो बाई, कागो बाई, तुझ्या पोटात दुखलं की काय? नाही हो, म्हणजे गंगा बायजा ठीक आहे, पण लक्ष्मीबाई येणार असतील तर मग काही बेत करायचा आहे का असा विचार आला मनात. आता बेत कसला हा प्रश्नच कुठे येतो? आंब्याची डाळ आणि पण चैत्र गौरीच्या हळदी कुंकाला दुसरं काय असणार? नाही म्हणजे अजून काही द्यायचं झालं तर म्हणून विचारलं. अगं ठरवू ग भामे, 5 जणीच तर यायचे आहेत. ऐन वेळी ठरवलं तर होऊन जाईल झटपट. आणि आमच्या उमेला उर काय बर का? काय हो सकूच्या आजी, तुम्ही आपलं सारखं वंशांचंच कौतुक करता. मला मेलीला कुठे आहेत अशा प्रेमळ सासूबाई? माझं कौतुक कोण करणार?